पाहत आहोत त्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून या ठिकाणी माननीय विकास पातळीकर सर यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपले बहुमूल्य विचार आहेत ते आपण या ठिकाणी आम्हाला द्यावेत ही त्यांना विनंती करतो आणि आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी पुन्हा मी त्यांना विनंती करतो. हे माईक चालू आहे ना व्यवस्थित? ज्या ज्या महान पुरुषांनी आणि महान स्त्रियांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्याय ह्या मानव जातीमध्ये प्रस्थापित करताना मानवमुक्तीचा लढा उभा केला आणि माणसाला माणसात आणण्यासाठी वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावली, अशा मानवी इतिहासातील सर्वच ज्ञात आणि अज्ञात महान पुरुष आणि महान स्त्रियांच्या ज्ञात आणि अज्ञात कार्य आणि कर्तृत्वाला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतोय. नव्हे तर बहुजन क्रांती मोर्चा सारख्या सामाजिक लढवया संघटनेचा संयोजक या नात्यानं ते मी माझा आद्य कर्तव्य समजतोय. आज वाठवडा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी जो भीम जयंती आणि फुले जयंतीचा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण प्रबोधनात्मक घेत आहोत, ह्या कार्यक्रमाच्या विचारमंचावरील या ठिकाणचे सरपंच आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायत सहकारी, त्याचबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट वाठवडा, त्याचबरोबर महात्मा फुले वाचनालय वाठवडा, आदर्श शिक्षण प्रसारक संस्था वाठवडा, कैलासवासी अण्णासाहेब पाटील माध्यमिक संस्था वाठवडा आणि त्याचबरोबर जोशाबा औद्योगिक सहकारी संस्था वाठवडा आणि वाठवडाचे सर्व समस्त गावकरी मंडळी यांच्या पुढाकारातून जो प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला, मी माहिती काढल्यानंतर लक्षात आलं की हा कार्यक्रम प्रबोधनात्मक कार्यक्रम जो घेण्याचा आलेला आहे हा फक्त 2026 मध्ये नाही, ती ही कित्येक वर्षाची वाठवडा गाववासियांची, नागरिकांची ही एक गौरवशाली परंपरा आहे. ज्या वेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमधील नेते नाही तर लांडगे एक दुसऱ्याचे ज्या वेळेला लचके तोडत आहेत, जातवार जयंत्याचं फॅड आहे. प्रत्येक महापुरुषांनी, कुठल्याही महापुरुषांनी एका जातीसाठी काम केल्याचा एक सुद्धा पुरावा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये उपलब्ध नाही. असं असताना सुद्धा जातीच्या नावावर विविध संस्था आणि संघटना निर्माण केल्या जातात आणि जातीय अस्मिता टोकदार करून अन्य जातीवरती हवी होण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ये जातवार जयंत्याचं फॅड आणलं जातं. नव्हे तर ह्या सर्व गोष्टी शासन पुरस्कृत आणि मनुवादी व्यवस्था पुरस्कृत असतात. ह्या पार्श्वभूमीवरती वाठवाडा गावातील नागरिकांनी, सरपंचांनी, त्यांच्या सहकार्यांनी, विविध पुरोगामी विचारातील संस्था, संघटना, औद्योगिक संस्था, बचत गट ह्या सर्वांनी संयुक्तरित्या प्रबोधनात्मक जयंतीचा जो कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन आणि नियोजन केलं, हे खूप कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करेन. आणि मला या ठिकाणी आयोजकांनी जो विषय दिलाय
तो विषय दिलेला आहे की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावा. ऑगस्ट 1952 मध्ये सिद्धार्थ कॉलेजच्या लॉ कॉलेज जे होतं सिद्धार्थ कॉलेज, त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बैठकीमध्ये बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे की माझा जय जयकार करू नका, माझा जय जयकार करण्यापेक्षा माझं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावा. आणि आमचे कार्यकर्ते म्हणतात, काय म्हणतात, भीमानं सगळं करून ठेवले, आम्हाला काहीच करायची गरज नाही. आमचा कार्यकर्ता म्हणतो गळ्यात गाडगं, ऍक्टिंग करतो, गळ्यात गाडगं पाटीला झाडू, गरकन फिरते ते पोरग, शबड पोरग, गळ्यात गाडगं पाटीला झाडू भीमानं दिलंय फुकट सारं. वाटवाडा नगरीत मधील या गावातील लोकांना असं वाटत असेल तुमची जी घरं उभा राहिली ही घरं 4 पिलर वरती उभा राहिली असंच वाटतं तुम्हाला. पण मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून मला दिसतं तुमच्या वाटवाडा गावातील लोकांची घरं 4 पिलर वरती उभा नाहीत, त्या 4 पिलरच्या खाली बाबासाहेबाची रमाईची 4 लेकरं गाडली गेली. त्याच्यानंतर तुमचे घर उभा राहिलेले आहेत. ह्या गोष्टीचा विसर पडला म्हणून हा विषय लावलेला आहे. माझा जय जयकार करण्यापेक्षा माझं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावा. पण बाबासाहेबांचं काम नुसतं जयभीम म्हणल्यामुळे जर होणार असलं असतं तर 250 किलोमीटरचा प्रवास करून मला तुमच्या वाटवाडा गावामध्ये येण्याची गरज पडलीच नसती. मी निळा टिका, गळ्यामध्ये निळा रुमाल आणि हातामध्ये निळी माळ घेतली असती आणि त्या माळेचा जप केला असता. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो, मी जय जयकार केला असता. पण आज सोकावलेला काळ हे सांगतो तुम्ही जय भीम म्हणणं महत्वाचं नाही, तुम्ही बाबासाहेबांचं जय जयकार करणं महत्वाचं नाही, त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे बाबासाहेबांचं जे अधुरं राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावली पाहिजे. वेळ प्रसंगी जीव गेला तरी चालेल, पण मी जे काम हाती घेतलंय हे काम मात्र तुम्ही अर्धवट सोडू नका. त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात हा जो कारवा मी इथपर्यंत आणलेला आहे, हा इथपर्यंत जो रथ आणलेला आहे कामाचा, हा रथ तुम्हाला पुढे नेता येत असेल तर पुढे न्या, आणि पुढे नेणं शक्य नसेल तर माझी विनंती हात जोडून किमान पाठीमागे तरी जाऊ देऊ नका. कोणता रथ समोर आणला आणि कोणतं काम अधुरं राहिलंय. आज तर आम्ही गाण्यामध्ये मशगूल आहेत. बाबासाहेबांनी आमच्यावर जबाबदारी दिली, माझं अधुरं राहिलेलं काम करा, आणि आमचे गाणे वाजतात भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर. भीम के पीछे कोई है क्या? नहीं. भीम के साथ कोई है क्या? नाही. म्हणून हा विषय लावा लागला. कोणतं काम राहिले अधुरं? बाबासाहेबांना एखादा पुरस्कार द्यायचा होता मरणोत्तर, तो राहिलाय. बंद कर, अलाराम आहे. बाबासाहेबाचं स्मारक उभा करायचं राहिलंय, बाबासाहेबाच्या नावानं पुतळा उभा करायचा राहिलाय, बाबासाहेबाच्या नावानं संस्था उभा करायची राहिली,
बाबासाहेबांच्या वारसाला कुठं पैसा द्यायचा बाकी आहे? कोणतं काम आहे? त्यांचं बांधकाम राहिलंय, एखाद्या प्लॉटची रजिस्ट्री राहिली, कोणतं काम? जे बाबासाहेब म्हणतात माझं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह करतात. बाबासाहेबांना माहित होतं या ठिकाणची प्रस्थापित व्यवस्था मध्ये आमचं स्थान नाहीये, आम्ही बाहेर आहोत या व्यवस्थेच्या. पण तरी पण कार्यकर्त्यांना असं वाटलं बाबासाहेब आम्हाला पाणीच प्यायचे म्हणे. बाबासाहेबांना पाणी भेटत नव्हतं दुसरीकडे, पाणी पिण्यासाठी संघर्ष नव्हता होतो. पण लोक म्हणत होते की आम्ही ह्या व्यवस्थेचा भाग आहोत. बाबासाहेब ओरडू ओरडू त्यांना सांगत आहेत, अरे बाबांना तुम्ही ह्या व्यवस्थेचा भाग नाहीत, तुम्ही गाव कुसाच्या बाहेरचे लोक आहेत, तुम्ही अस्पृश्य लोक आहेत. पण तेवढी समाज व्यवस्थेची लोकांमध्ये डेव्हलप नव्हती. मग महिला पुरुष म्हणले नाही आम्हाला पाणीच प्यायचे. बाबासाहेबांना माहित होतं कोणती कृती केल्यानंतर काय परिणाम आहे. महाडला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, परिणाम तुमच्या समोर आहे. लाट्या काट्याचा मार बसला, महिला स्त्रिया रक्तबंबाळ झाले, त्यांच्या अन्नामध्ये मातिका लावण्यात आली. पाणी पिणं उद्देश नव्हता, व्यवस्थेची समाज करून देणं उद्देश होता. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळेला पण आमचे लोक म्हणले नाही आम्हाला मंदिरात जायचंय, आम्ही या व्यवस्थेचे भाग आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं नका जाऊ, नका जाऊ. गेले, पुढे काय झालं? लाट्या काट्या बसल्या. मग व्यवस्थेची ह्या लोकांना समज झाली, अरे बाबा आम्ही सार्वजनिक पाणवट्यावरचं पाणी पिऊ शकत नाही, आम्ही सार्वजनिक प्रार्थना गृहामध्ये जाऊ शकत नाही, आमची ती अवकात आहे. आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये बाबासाहेब महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असो, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो, गोलमेज परिषदेतली त्यांची भूमिका असेल, येवल्याला केलेली हिंदू धर्म सोडण्याची घोषणा असेल, संविधानाचं लिखाण असेल, नागपूरला दीक्षाभूमीवर दिलेली धम्माची दीक्षा असेल, ह्या प्रत्येक वेळेला बाबासाहेब एका वाक्याचा पुनरुच्चार करतात. बाबासाहेब हे म्हणतात की माझा उद्देश पाणी पिणं नाही, माझा उद्देश मंदिरात जाणं नाही, माझा उद्देश धर्म सोडणं नाही, माझा उद्देश दीक्षा घेणं नाही, माझा उद्देश केवळ संविधान लिहिणं नाही. ह्यांचा उद्देश काय होता? बाबासाहेब एकाच वाक्यामध्ये म्हणतात. संविधानाचं जे पिरॅम्बल आहे, ज्याला आपण प्रास्ताविक म्हणतो, उद्देश पत्रिका म्हणतो, त्याच्यामध्ये आहे बाबासाहेबांचं स्वप्न होतं मला ह्या भारत देशामध्ये, मला ह्या भारत देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राची उभारणी करायची आहे. त्यासाठी मी प्रथमतः लाडवण नाही, तिळवण नाही, सोमस नाही. काही लोकांनी शोध लावला हो सोमस मधले बाबासाहेब, म्हणून आम्ही सोमस आहेत ना, म्हणून आम्ही वरचे आहेत. पण बाबासाहेब म्हणत नाहीत मी एससीचा आहे, मी ओबीसीचा आहे, मी महाराष्ट्राचा आहे, मी कोकणाचा आहे, नाही म्हणत. बाबासाहेब म्हणतात मी प्रथमतः भारतीय आहे. म्हणजे त्यांनी जातीचा, धर्माचा, प्रांताचा ह्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब राष्ट्रभक्तीचं ते प्रतीक आहे, जे राष्ट्रभक्तीचा टेंबा घेऊन आज फिरत आहे. ते पण वेळ प्रसंगी आल्यानंतर म्हणतात मी माझ्या जातीचा आहे, मी माझ्या जिल्ह्याचा आहे, मी माझ्या गावाचा आहे. पण बाबासाहेब ते राष्ट्रभक्त होते, ते म्हणतात मी पहिल्यांदा कोण आहे? मी भारतीय आहे. आणि त्या एका भारतीय नागरिकाचं स्वप्न होतं या भारत देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित
समाज आणि राष्ट्राची उभारणी करायची. काय हे स्वप्न पूर्ण झालं? लोक म्हणत आहेत समता आहे सगळीकडे, पण मला समता दिसत नाही. मला समरसता दिसते, जी RSS ना आमच्या समाजामध्ये पेरलेली आहे. समतेची जागा आज समरसता घेऊन पाहत आहे. आम्ही समतेची स्वप्न बघतो आणि आजच्या ह्या दिवशी 28 ऑगस्ट 2026 मध्ये ओडिसामध्ये एक माणूस बँकेमध्ये जातो, त्याच्या बहिणीच्या खात्यावरती 19,300 रुपये असतात. किती? 19,300 म्हणजे 20,000ला 700 रुपये कमी. आणि बँकेकडे तो मागणी करतो, माझी बहीण 2 महिन्यापूर्वी वारलेली आहे आणि तिचे जे को अप्लिकंट होते ते सुद्धा वारलेले आहेत. मी तिच्या पैशाचा एकमेव वारसदार आहे, मला पैसे द्या. बँक पैसे देत नाही. डेथ सर्टिफिकेट आणा, डेथ सर्टिफिकेट नसतं. हयात सर्टिफिकेट नाही, तो म्हणाला डेथ सर्टिफिकेट आण. पण आज 28 ऑगस्ट 2026 मध्ये त्या माणसाला 2 महिन्यापूर्वी त्या मेलेल्या बहिणीच्या खात्यावरचे 19,300 रुपये काढण्यासाठी त्या माणसाला मशानभूमीमध्ये जाऊन त्या बहिणीची कबर उकरावं लागते. आणि 2 महिन्यापूर्वी ज्या बहिणीला दफन केलं होतं त्या बहिणीला उचलून तो हाडा मासाचा सडलेला सांगाडा घेऊन बँकेत जावं लागतं. ही समता आहे? मी मुद्दाम उदाहरण 28 ऑगस्ट 2026 दिले. समता आज अस्तित्वात नाही. कारण आज एखादा ब्राह्मण व्यक्ती पोलीस स्टेशनला गेला, एखादा मारवाडी व्यक्ती जर पोलीस स्टेशनला गेला, त्याचा FIR दाखल होतो. पण अजित पवार जरी गेला, त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांचा पुतण्या जरी गेला रोहित पवार, तर FIR दाखल महाराष्ट्रामध्ये होत नाही. कोराटकरनं शिवाजी महाराजाला शिव्या दिल्या. शिवाजी महाराजांसोबतच इंद्रजित सावंत नावाचा इतिहासकार जो आहे त्याला सुद्धा शिवीगाळ केली. ज्या माणसानं जर मी विजय गायकवाड सरांना शिवीगाळ जर केली, जीवे मारण्याची धमकी दिली, तर संरक्षण विकास सरला भेटायला पाहिजे का विजय सरला भेटायला पाहिजे? कोणाला भेटायला पाहिजे? कोणाला? ज्याला धमकी दिली त्यांना भेटायला पाहिजे. कोरटकरनं, प्रशांत कोरटकरनं धमक्या दिल्यात इंद्रजित सावंतला, शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिणारा, आणि संरक्षण पोलिसांनी दिलंय कोरटकरला नागपुरात. गायकवाड नावाच्या आमदारानं त्याच्या आधी पण कॅन्टीन मध्ये काय राडे केलेत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, मारहाणीची. आणि प्रशांत आंबे नावाचं एक प्रकाशक आहे ज्यानं पुस्तक लिहिलं होतं शिवाजी कोण होता. ह्या पुस्तकाचं हेडलाईन शिवाजी कोण होता असं का आहे, एकेरी नावात का आहे असं म्हणून गायकवाड नावाच्या आमदारानं प्रशांत आंबेला आया बहिणीवर, त्याच्या बायकोवर, त्याच्या बहिणीवरती शिवीगाळ केली. प्रचंड असले 7 मिनिट. आणि पोलिसांनी उच्चल मागणी केली आंदोलन स्थळावरून प्रशांत आंबेची आणि त्यांच्या सहकार्याची. मी मुद्दा हा सांगतोय, समता कुठे आहे जी बाबासाहेबांना अपेक्षित आहे? समता नाही. स्वातंत्र्य आहे का बघूत आपण. नितीन गडकरीची एक कंपनी अशी आहे जे गाईचा कत्लेआम करून ते मटण पॅकिंग करून परदेशामध्ये पाठवलं जातं. रेकॉर्डला कंपनी आहे. आणि ह्या ज्या कंपन्या आहेत ब्राह्मणांच्या गाईच्या कत्ली करणाऱ्या,
ह्याची माहिती एका युट्यूब चॅनलनं दिली, त्याला 5 कोटीची नोटीस पाठवली युट्यूबरला. तुमच्या भागामध्ये रवी साबळे नावाचा युट्यूबर आहे एक सोशल मीडिया मधला, त्याला 2-2 कोटीच्या नोटीस आल्यात बावनकुळेनं पाठवल्यात. म्हणजे आम्ही सोशल मीडियामध्ये बोललं आमच्यावर गुन्हा दाखल होणार, आम्ही माईकवर बोललं आमच्यावर गुन्हा दाखल होणार. म्हणजे आम्ही जर एखादा आमच्या अन्याय झाला आमचा गुन्हा दाखल करून घेला जाणार नाही, पण ह्यासाठी आम्ही आत्महत्येची त्यांना धमकी जरी दिली ताणतणावामध्ये तरी आमच्यावर गुन्हा दाखल होणार. म्हणजे आम्ही सत्य बाजू मांडली तरी आमच्यावर गुन्हा दाखल होणार. आणि जे लोक सत्यातले शिवीगाळ करणार, मारहाण करणार, धिंगाणा करणार, खरातला भेटायला जाणार, खरातमुळे तर सगळ्या राजकीय नेत्यांची वरातच निघालेली, हा विषय सोडून द्या. त्या लोकांना मात्र पोलीस संरक्षण आहे. जसंही फडणवीस साहेबाला कळालं की खरात सोबत बीजेपीच्या बऱ्याच नेत्यांचे फोटो आहेत आणि बरेच नेते त्यांच्या घरच्या महिलांना घेऊन खरातला भेटायला गेले होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, सुरुवातीला त्यांची भूमिका होती ज्यांचे ज्यांचे फोटोत नाव असतील, फोटो असतील त्यांच्यावर कारवाई करणार. पण ज्या वेळेला स्वतः फडणवीस साहेबांचा फोटो व्हायरल झाला खरात सोबतचा, त्यावेळेला ते म्हणले काय सरसगट फोटो आहे म्हणून गुन्हेगार नसतो, सरसगट कारवाई करता येणार नाही. खरातनं महिलांचं लैंगिक शोषण केलं, खरातला फक्त जेल आहे. आयान नावाच्या मुस्लिम मुलांना मुलींचं शोषण केलं, त्याच्या घरावर बुलडोजर फिरणार. म्हणजे एखादा मुस्लिम गुन्हेगार जर असला त्याच्या घरावर बुलडोजर फिरणार, आणि तो जर नॉन मुस्लिम असला त्याला पोलीस संरक्षण देणार. परळीचे धनुभाऊचे जे मित्र होते वाल्मिक दादा कराड, ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली, त्यांना सर्व चिकन पार्ट्या जेलमध्ये, वायफायची सुविधा जेलमध्ये, मोबाईल जेलमध्ये, हे सगळं व्हायरल झालं 2 दिवसापूर्वी. म्हणजे मी हा मुद्दा सांगतोय की बाबासाहेब समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करू पाहतायत. समता नाही, स्वातंत्र्य नाही आणि आम्हाला न्याय सुद्धा नाही. आधी राजस्थान मध्ये शेड्यूल कास्टचं पोरग शाळेतलं पाणी पिलं म्हणून मुख्याध्यापक त्याला छडीनं झोडपतो. वर्ध्यामध्ये मातांग समाजाचे 2 पोरं त्यांचा क्रिकेटचा बॉल मंदिरात गेला म्हणून मंदिरात गेले, त्यांच्या अंगावरचे कपडे काढून उन्हाळ्यामध्ये काळ्या फरशीवर ऍसिड टाकून त्यावरती त्यांना बसवलं जातं. नितीन आगेची फक्त बाबासाहेबाचा किल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला अशा प्रकारचे रिंगटोन वाजले म्हणून दगडानं ठेचून मारलं जातं. शेड्यूल कास्ट मध्ये असणारी आमची सरपंच महिला उदगीर तालुक्यामध्ये तिची धिंड काढली जाते. माळशिरस तालुक्यामध्ये सरपंचाचा भाऊ वारला, त्याला जाळण्यासाठी मशानभूमी नाही, त्याचा अंत्यविधी ग्रामपंचायतीच्या समोर केला जातो. म्हणजे आमच्याकडे समता नाही, स्वातंत्र्य नाही, न्याय नाही. राहिली गोष्ट बंधुत्वाची, जे गाव गाड्यातील वाटवाडा गावातीलच नाही तर तुमच्यासारख्या लाखो खेड्यातील लोक, जे SC ST NT VJNT OBC मराठा कुणबी धर्म प्रवर्तित लोक, लिंगायत लोक गुण्यागोविंद्याने गावामध्ये राहत होते. तुमचा एकमेकांचा धुऱ्याला धुरा आहे. तुमच्या घराच्या पाठभीतीला दुसऱ्या कोणाचा तरी पाठभीत आहे. तुमचा ह्या सर्व लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता एकच आहे.
एकाच हॉटेलवरती बसून चहा पिणारी तुम्ही माणसं, एकमेकांच्या सुखादुखामध्ये सहभागी होणारी माणसं, पण जे बंधुत्व होतं हे बंधुत्व या ठिकाणच्या ब्राह्मणी प्रस्थापित व्यवस्थेच्या डोळ्यामध्ये सलत होतं. आणि म्हणून आम्ही काय खाल्लं पाहिजे ह्याच्यावर बंधने यायला लागली, आम्ही काय पिलं पाहिजे ह्याच्यावर बंधने यायला लागली, आम्ही कोणता ड्रेस घातला पाहिजे ह्याच्यावर बंधने यायला लागली. जे ओबीसी वर्ग एकमेकांच्या सुखादुखामध्ये सहभागी होत होता त्या ओबीसी मध्ये भांडणं लावले. वंजारा विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध माळी, माळी विरुद्ध वंजारा, धनगर विरुद्ध वंजारा, धनगर विरुद्ध आदिवासी. आणि आता एससी मध्ये अबकड आरक्षण वर्गीकरणाच्या नावाखाली त्यांच्यामध्ये भांडणं लावले. अरे ज्या बाबासाहेबांची आम्ही जयंती साजरी करत आहोत आणि ज्या बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये 13 मातांग परिषदा घेतल्या, त्यातल्या 11 मातांग परिषदा, एक इलाका परिषद आणि एक कसबा तडवळा नावाचं ठिकाण तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे, त्या ठिकाणी मान परिषद घेतली. त्या अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून अबकड आरक्षण वर्गीकरणाचा घाट सरकारनं घातलाय, समाजानं नाही. बरं, त्यांची देण्याची मानसिकता नाही, पुन्हा काहीतरी मातांग समाजाला आणि बाकीच्या 58 जातीला देण्यासाठी त्यांनी ही मागणी नाही केली. आम्ही तेच लोक आहेत ज्या लोकांनी हा मार्शल रेसना शेड्यूल कास्ट मधल्या खाटीक असेल, भंगी असेल, मातांग असेल आणि महार बटालियन मधली सर्व सैनिक ह्यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी पेशवाईचा कत्लेआम केला आणि भीमा कोरेगावचा क्रांती स्तंभ उभा केला. त्या मार्शल रेसला महार आणि मांगांना एकमेकांच्या विरोधामध्ये भिडवलं जात आहे. या ठिकाणच्या ब्राह्मणी व्यवस्थेला चांगलं माहिती आहे, मेरिटच्या बाबतीमध्ये असेल किंवा ताकदीच्या बाबतीमध्ये असेल, ते बाबासाहेबांच्या बुद्धिस्ट समाजाची कधीच बरोबरी करू शकत नाहीत, समोरासमोरची फाईट कधीच करू शकत नाहीत. म्हणून ह्यांचा जो दुसरा भाऊ आहे आंबेडकरी चळवळीतील मातांग समाज, ह्यांच्यामध्ये अबकडचं खूळ घालण्यात आलं. अबकड भेटेल तेव्हा भेटेल, परंतु त्याच्या नावानं राजकारण आणि नंगानाच या ठिकाणी सुरू करण्यात आला. ह्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकणं गरजेचं आहे. मी मुद्दा हा समजून सांगत होतो की बाबासाहेबांचं स्वप्न होतं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करणं. हे जेवढे उदाहरणं मी दिले, या सर्व उदाहरणातून एकच गोष्ट सिद्ध होते की बाबासाहेबांना अपेक्षित असणारं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ह्या भारत देशामध्ये नाही. असं असताना सुद्धा आम्ही बाबासाहेबाच्या जय जयकाराच्या पलीकडे त्यांचं काम करण्याची आमची मानसिक तयारी दिसत नाही. आमच्या जयंत्या डॉल्बी, आमची जयंती मोठी कोणती? ज्या जयंतीमध्ये डॉल्बी मोठा, ज्या जयंतीमध्ये जास्त रुमाल, ज्या जयंतीमध्ये जास्त झेंडे, मोठा झेंडा, मोठा डान्स, जास्त पब्लिक, जास्त गर्दी, हे बाबासाहेबाला अपेक्षित नव्हतं. बाबासाहेब शेवटच्या आजारपणामध्ये ज्या वेळेला अडकले, त्यावेळेला रोज रात्री बाबासाहेबांच्या रूम मधून रडण्याचा आवाज येत होता. आणि त्यांचे जे पीए होते नानकचंद रत्तू, आणि नानकचंद रत्तू सांगत होते की बाबासाहेब का रडतायत बाबा. एक दिवस डेअरिंग करून त्यांनी बाबासाहेबाचा दरवाजा उघडला आणि बाबासाहेबाला विचारलं, बाबासाहेब का रडतायत? सगळं काय तर व्यवस्थित झालंय ना, तुम्ही संविधान सभेवर गेलात, संविधानाचं कामकाज चांगले केलं, संविधानाचे शिल्पकार झालेत, तुमच्या लोकांना तुम्ही संविधान दिलं, संविधान दिल्यानंतर एवढा मोठा धम्म दिला, मग एवढं दुःखी कष्टी होण्याचं काय कारण आहे?
बाबासाहेब म्हणतात, हा जो कारवा मी इथपर्यंत आणलाय, हा जो कामाचा एवढा मोठा तंबू जो उभा केलाय, ह्या तंबूचा एकमेव बांबू मी आहे. हा कारवा, हा रथ, हा वसा आणि वारसा, हे काम पुढे घेऊन जाणारा मी दूर दूर पर्यंत बघतोय नानकचंद. हे काम पुढे घेऊन जाणारा एक सुद्धा लायक तरुण मला दूर दूर पर्यंत दिसत नाही. तुम्ही तर म्हणता बाबासाहेबाचा ज्या वेळेला अंत्यविधी झाला, बाबासाहेबाच्या अंत्यविधीला जो फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूटर होता त्याला स्वतःचं घर विकावं लागलं. त्यांचा मृत्यू गेल्या वर्षी झाला. आणि जगामध्ये इतिहास आहे, बाबासाहेबाच्या अंत्यविधीला जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी आतापर्यंत कुठल्याच माणसाच्या अंत्यविधीला झाली नाही. एवढी गर्दी होती. एवढे बाबासाहेबासाठी रडणारे लोक होते. पण बाबासाहेबाच्या त्या वाक्यातून सिद्ध होतं, दूर दूर पर्यंत एक सुद्धा तरुण दिसत नाही. ह्याचा अर्थ असा होतो, बाबासाहेबाच्या मृत्यूच्या प्रसंगी त्यांच्या अंत्यविधीमध्ये रडणारे स्त्रिया आणि पुरुष बाबासाहेबांचे अनुयायी नव्हते, ते भक्त होते. आणि आजही बाबासाहेबाचे अनुयायी कमी आणि भक्तांची संख्या जास्त झाली. बाबासाहेब जिवंत असताना सुद्धा बाबासाहेबांचे कार्यकर्ते कमी, अनुयायी कमी, भक्त जास्त होते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, जे बाबासाहेब उच्च विद्या विभूषित होते ते बाबासाहेब अडाणी लोकांनी जे भीमा कोरेगावला क्रांतीस्तंभ उभा केला त्यांच्या शौर्याचं प्रत्येक म्हणून इंग्रजांनी, त्या क्रांतीस्तंभाला नमन होण्यासाठी बाबासाहेब वर्षातून एकदा त्या ठिकाणी जात होते, कुठं पण असो. अडाणी लोकांच्या पुढे नतमस्तक बाबासाहेब होतात. सिम्बॉल ऑफ नॉलेज, जागतिक लेवलचा विद्वान. असं म्हटलं जातं की बाबासाहेब जर भारतात जन्माला आले नसते आणि परदेशात जन्माला आले असते, बाबासाहेबाच्या जगभरामध्ये सोन्याचे पुतळे उभा राहिले असते. ते बाबासाहेब अडाणी लोकांच्या पुढे नतमस्तक होतात आणि शिकलेल्या लोकांना म्हणतात, मुझे लिखे पडे लोगों ने धोखा दिया. असं का म्हणतात? शिकलेल्या लोकांना धोकादायक म्हणतात, धोका दिला म्हणतात. आणि अडाणी लोकांच्या चरणी नतमस्तक होतात. कारण बाबासाहेबांची मुवमेंट पुढे चालवण्यासाठी तुम्ही किती शिकले हे महत्वाचंच नाही, तुम्ही किती पुस्तकं वाचले हे महत्वाचंच नाही. ह्यासाठी सर्वात महत्वाचं आहे तुमच्यातली सामाजिक इमानदारी. आणि म्हणून बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, ह्या अनुयायामध्ये खूप सारे लोक असे होते जे अल्पशिक्षित होते, जे अडाणी होते, परंतु आजही बाबासाहेबांच्या गौरवशाली इतिहासामध्ये त्यांचे नाव कोरलेले आहेत. बाबासाहेब एक अजब रसायन, जे बाबासाहेब टॉपचे विचारवंत, टॉपचे समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, संविधानाचे शिल्पकार असणारा माणूस, 7वी पास असणाऱ्या महात्मा फुलेंना गुरु मानतो, तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. महात्मा फुलेला गुरु मानतो, महात्मा फुले त्यांच्या जातीचे नाही. आम्ही ज्या जातवार जयंत्या साजऱ्या करतो त्याच्याकडे बघितल्यानंतर आम्ही जर बॅक फ्लॅश मध्ये गेलं तर लक्षात येतं, भूम्या कोरेगावच्या लढ्यामध्ये महार बटालियन आणि त्याचबरोबर मातांग असतील, खाटेक असतील, मुस्लिम असेल, मराठा असेल, धनगर असेल, ह्या सर्व लोकांनी पेशवाईच्या विरोधामध्ये लढा दिला. आमचे गुरु बाबासाहेब, बाबासाहेबाचे गुरु महात्मा फुले, महात्मा फुलेचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे गुरुचे गुरु महागुरु. त्या महागुरुनं सुद्धा
आमच्यामध्ये जातीपातीच्या आधारे भेद केला नाही. 18 पगड जातीला सोबत घेऊन 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी भोसल्यांचं राज्य निर्माण नाही केलं, त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. बरेच लोक मला म्हणतात आज, सर तुम्ही शिवजयंतीला जाता, बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या गप्पा मारता आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीला जाता. शिवाजी महाराज एक राजा माणूस, राजाची जयंती साजरी करता लोकशाहीमध्ये, योग्य वाटते का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जरी राजेशाही असेल, त्यांनी भोसल्यांचं राज्य निर्माण नाही केलं, त्यांनी शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण नाही केलं. त्यांनी जे निर्माण केलेलं राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. रयतेचं राज्य म्हणजे लोकांचं राज्य, लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही. अरे त्या काळामध्ये शिवशाही जरूर असेल, ती राजेशाही, पण त्या राजेशाहीमध्ये लोकशाहीची मूल्य समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय अस्तित्वात होतं, जे आजच्या लोकशाहीमध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणून त्या आजची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला शिवशाहीचा आधार घ्यावा लागतो. त्या शिवशाहीमध्ये मनुस्मृतीच्या काळानुसार शेड्यूल कास्टच्या लोकांवर, ओबीसीच्या लोकांवरती बंधनं होती, शस्त्रबंदी होती. ज्या ओबीसीना आणि मराठ्यावरती शस्त्रबंदी लादली होती, त्या लोकांच्या विरोधात, मनुस्मृतीच्या विरोधात जाऊन शिवाजी महाराजांनी शस्त्र हातात दिलं. लवजी साळवेचे वडील आणि त्यांचे वडील म्हणजे लवजी साळवेचे आजोबा, ह्यांचं नाव सुद्धा लवजी साळवेच. त्या मांगाच्या लवजी साळवेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार बनवलं आणि रावत नावाची पदवी दिली. म्हणजे शस्त्र दिलं, संपत्ती दिली, मान सन्मान दिला. आणि त्या शिवाजी महाराजांची समाधी मांगा महाराजांना सोबत घेऊन महात्मा फुले असणाऱ्या, ओबीसी असणाऱ्या, माळे असणाऱ्या महात्मा फुलेनं शोधली. ते त्या मराठा व्यक्तीला गुरु मानतात, माळेंना नाही. गुरु मानण्याची परंपरा जातीनुसार चालत नसते बांधवांनो, विचारानुसार चालत असते. ही गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे. बाबासाहेब महात्मा फुलेलाच गुरु का म्हणतात? कारण ह्या महात्मा फुलेनं सर्वात अगोदर रिझर्वेशनची संकल्पना मांडली आणि हंटर कमिशनच्या समोर 1882 मध्ये साक्ष दिली, पत्र लिहिलं राणी व्हिक्टोरियाला. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, राणीबाई तुझी सत्ता सगळीकडे आहे, राणीबाई सत्ता तुझी सगळीकडे आहे, पण सगळीकडे भटशाही आता बोकाळलेली आहे. आणि ह्या भटशाहीमध्ये आणि तुझ्या शासन प्रशासनाच्या काळामध्ये कुणब्यालाही दाद नाही. जो मुद्दा या ठिकाणचे ओबीसी लोक, मराठा लोक वारंवार उचलतात ना, आमची जातनीय जनगणना करा, जातनीय जनगणना करा. जातनीय जनगणना केल्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, शासन प्रशासनामध्ये ज्याचा वाटा त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये भेटेल, ही मागणी पहिल्यांदा कुणब्यांची ही दाद नाही, ही महात्मा फुलेनं केलेली आहे. त्यांनी असं नाही म्हणलं माळ्याची जनगणना करा, माळी नाहीत, कुणबी हा शब्द प्रयोग केला. जे आज मराठा लोक सुद्धा आज कुणबी प्रवर्गामध्ये येतात. आणि त्याच महात्मा फुलेनं सावित्रीबाई फुलेला शिक्षण दिलं. पहिली मुलींची शाळा जशी सुरू केली तसं तुम्हाला वाटतं पहिली शाळा, पहिली नाही, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, पहिल्या 13 शाळा महात्मा फुलेनं सुरू केल्या, सावित्रीबाई फुलेनं सुरू केल्या. आणि त्या शाळेमध्ये पहिली मुस्लिम शिक्षिका शेख फातिमा बीवी झाली. आणि मुस्लिम शिक्षिकेच्या शाळेमध्ये, माळी असणाऱ्या सावित्रीबाई फुलेच्या शाळेमध्ये मातार कम्युनिटी मधील लवजी साळवे एका हातामध्ये मांगाचं लेकरू घेतात, दुसऱ्या हातामध्ये मांगा महाराचं लेकरं घेतात आणि ते सावित्रीबाई फुलेच्या शाळेत शेख फातिमा बीवीच्या शाळेमध्ये घेऊन जातात. आणि ज्या वेळेला मुलींच्या शिक्षणावरती गदा येते त्यावेळेला वेळ प्रसंगी धनगर वाड्यामध्ये जाऊन धनगराची पोरगी पोत्यात टाकून सावित्रीबाई फुलेच्या शाळेपर्यंत नेतात. जातीची लढाई ह्यांनी लढलीच नाही हो. आज ज्या वेळेला सावित्रीबाई फुले, शेख फातिमा बीवी यांना या ठिकाणच्या ब्राह्मणी व्यवस्थेनं विरोध केला, समाजकंटकाने विरोध केला, त्यावेळेला त्याच लवजी साळवेनं
क्लिअर कट सांगितलं, हे हरामखोर पेशव्यांनो, गर्जना केली. हे हरामखोर पेशव्यांनो, सावित्रीच्या केसाला धक्का जरी लागला तर तुमचं धडापासून मुंडकं वेगळं करून ह्या शनिवार वाड्या सगट जाळून टाकील, ही घोषणा केल्यानंतर बहुजन समाजाला शिक्षण मिळालेलं आहे. म्हणून लौधीचं नाव घेऊन जातीच्या अस्मिता जोपासणाऱ्या लोकांचा पण या विचार मंचावरून मी निषेध करतोय, आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन एका जातीचं काम करणाऱ्या लोकांचा पण मी निषेध करतोय. त्या लोकांनी एका जातीचं काम केलंच नाही बांधवांनो. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला तो बाबासाहेबांमुळे आम्हाला मिळाला, पण बाबासाहेबांना धम्म कुठून मिळाला? मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांचा त्यांच्या चाळीमध्ये केळुस्कर गुरुजींनी सत्काराचा कार्यक्रम ठेवला, आणि सत्काराचा कार्यक्रम ठेवल्यानंतर त्या सत्काराच्या प्रसंगी केळुस्कर गुरुजी यांनी बुद्धचरित्राची स्वलिखित एक प्रत होती, ही प्रत बाबासाहेबांना दिली. ती बुद्धचरित्राची पहिली प्रत बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यात मिळाली, आणि पहिल्यांदा परिचय बाबासाहेबांना बुद्धाचा झाला. ते केळुस्कर गुरुजी मराठा कम्युनिटीमध्ये येतात, मराठा जातीचे आहेत. ह्या भारत देशामध्ये, ह्या जगामध्ये बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांचा पहिल्यांदा पुतळा कुणी उभा केला असेल तो माधवराव भाई बागल यांनी केला. तो मराठा माणूस, पहिला पुतळा बाबासाहेबांच्या हयातीमध्ये. बाळू चव्हाण नावाचा मराठा कार्यकर्ता त्यानं स्वतःची गाडी दिली फंडिंग जमा करण्यासाठी, पैसा उभा करण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव औरंगाबाद विद्यापीठाला देण्यासाठी नामांतराचं जे आंदोलन उभा करण्यात आलं, ह्या बाबासाहेबांचं नाव ह्या विद्यापीठाला द्या म्हणून मागणी करण्यात आली, आणि ही चळवळ सुरू झाली. त्यामध्ये पहिला शहीद झालेला मुलगा म्हणजे त्याचं नाव विलास नावाचा मुलगा आहे, आणि तो मराठा जातीतील आहे. जे लोक आज शेड्यूल कास्टचे ओबीसी आणि मराठाकडे तिरस्कार भावनेनं बघत आहेत, त्यांनी स्वतःचे डोळे उघडले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांनीच मदत केली ना. आणि शाहू महाराजांनी का केली? कारण शाहू महाराजांवरती सत्यशोधक धर्माचा प्रभाव होता, म्हणजे महात्मा फुलेचा प्रभाव होता. म्हणून त्यांनी भास्करराव जाधव आणि दिनकरराव जवळकर हे जे मराठा नेते होते ह्यांना पण मदत केली. आणि दिनकरराव जवळकरांचा वेळ प्रसंगी बाबासाहेबांनी वकीलपत्र घेतलं. आणि त्या बाबासाहेबांना मान सन्मान तर एवढा दिला, ज्या वेळेला बाबासाहेब पहिल्यांदा विलायतीहून भारतामध्ये आले, ज्या वेळेला बाबासाहेबांची जास्त ओळख नव्हती समाजामध्ये, त्यावेळेला माणगाव या ठिकाणी माणगाव परिषद झाली. नियम असा असतो, गावात कार्यक्रम असेल तर गावातला सरपंच हा कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो. शाळेचा कार्यक्रम आहे तर शाळेचा मुख्याध्यापक जनरली अध्यक्ष असतो. पण माणगावला परिषद होते, शाहू महाराज स्वतः उपस्थित असतात, तो राजा असतो. पण राजानं स्वतःकडे अध्यक्षपद घेतला नाही, ते अध्यक्षपद बाबासाहेबांकडे दिलं. फक्त अध्यक्षपद बाबासाहेबांकडे दिलं नाही, त्याच्या पुढे जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात, इतक्या दिवस मी अस्पृश्यासाठी काम केलं. कोणतं काम? 50% आरक्षण 1902 मध्ये दिलं. त्यांना हवालदार बनवलं, पोलीस बनवलं, राधानगरी धरण बनवण्याची संधी दिली, शासन प्रशासनामध्ये संधी दिली, गंगाधर कांबळेला हॉटेल टाकून दिलं. त्यावेळेला बाबासाहेबांबद्दल बोलतात, इतक्या दिवस मी अस्पृश्यासाठी काम केलं, इथून पुढेही करल, परंतु आता अस्पृश्यांचा नेता भेटलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या सर्वांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी मनोदेवता माझी मला सांगते.
पुढे जाऊन शाहू महाराज म्हणतात हे फक्त अस्पृश्यांचाच उद्धार करणार नाहीत, हे फक्त अस्पृश्याचाच नेता होणार नाही, तर हा संबंध भारत देशाचा नेता होईल, हे भविष्य शाहू महाराजांनी सांगितलं आणि भविष्यामध्ये ते सत्य झालं. सयाजीराव गायकवाडांनी मदत केली आणि ह्यांच्या बाबासाहेबांच्या सर्वच सुखादुखामध्ये धनगर कम्युनिटी असेल, माळी कम्युनिटी असेल, ओबीसी असेल, ह्या सर्व लोकांनी साथ सहयोग केलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला चिठ्ठ्या येत आहेत की हो बरोबर. चिठ्ठी कशाची आहे मी सांगतो तुम्हाला. चिठ्ठी आहे बाबासाहेबांचं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करा. आणि हा मुद्दा मी सुरुवातीला सांगितला, बाबासाहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न, अधुरं राहिलेलं काम म्हणजे ह्या भारत देशामध्ये आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करायचा आहे. पण समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय का प्रस्थापित होत नाही? जाती जातीमध्ये भांडणं लावल्यामुळे समता नाही, स्वातंत्र्य नाही, बंधुत्व नाही आणि न्याय नाही. आज जसे ओबीसी मध्ये भांडणं लावलेली आहेत, त्याच पद्धतीचे आज एससी मध्ये आबाकडाच्या मुद्द्यावरून जोरदार भांडणं लागलेले आहेत. बाबासाहेबांनी ह्या गटाला, ह्या वर्गाला आरक्षण देण्यासाठी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, सायमन कमिशनच्या समोर साक्ष दिली आणि त्याचबरोबर चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. चौदार तळ्याला ज्या पडलेल्या केसेस होत्या आणि काळाराम मंदिराच्या वेळेला ज्या केसेस पडल्या, ह्या केसेस घेऊन बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये गेले. आज आरक्षणामध्ये जी फूट पाडण्यात आली, ही फूट पाडण्याची पहिला काम ह्या भारत देशामध्ये सायमन कमिशनला विरोध करून या ठिकाणच्या प्रस्थापित लोकांनी केलं. सायमन कमिशन तुम्हाला आणि आम्हाला हक्क देण्यासाठी येत होतं, पण सायमनच्या समोर घोषणा करण्यात आली. कोणाकडून? लाल, बाल आणि पाल यांच्याकडून. आणि त्यांनी घोषणा केली, सायमन गो बॅक, तुम्ही परत जा. का परत जा? कारण सायमन मध्ये एक सुद्धा भारतीय प्रतिनिधी नाही, एक सुद्धा भारतीय मेंबर नाही, इंडियन मेंबर नाही. सायमन सोबत काय ह्या लोकांना काय सोयरीक करायची होती का? सोयरीक करायची नव्हती. पण बाबासाहेब जे स्वातंत्र्य अस्तित्वाचा लढा लढत होते, ह्या स्वातंत्र्य अस्तित्वाला गांधीजीचा साफ नकार होता. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांचं एकच पुस्तक वाचा, काँग्रेस आणि गांधीजींनी अस्पृश्यासाठी काय केले, तुमचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत बांधवांनो. ह्या बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये त्यांना बोलवलं. सायमनला विरोध केल्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधानांनी सांगितलं, तुम्ही इथं भांडू नका, इथं राडा करू नका, तुमचं प्रकरण मिटवायचंय हवेली पे आ जाना. कुठं? गोलमेज परिषदेत या. गोलमेज परिषदेमध्ये बोलवलं, माना सन्मानानं सगळ्याला बोलवलं. जावत का नाही सगळ्यांनी? नाही गेले. युगो हाट झाला गांधीजीचा, ते गेले नाही. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जेवढं मांडणं होतं, सगळ्या मागण्या बाबासाहेबांनी मांडल्या. सर्वात जास्त प्रभाव बाबासाहेबांचा पडला आणि बाबासाहेबांच्या ज्या 4 मागण्या होत्या, स्वातंत्र्य मतदारसंघाचा विषय असेल, दुहेरी मतदान असेल, प्रौढ मताधिकार असेल, म्हणजे मतदानाचा अधिकार, हे सर्व मान्य झालं. हे मान्य झाल्यानंतर दुसरी गोलमेज सुरू झाल्यानंतर काँग्रेसवरती दबाव वाढला, कारण बाबासाहेबांचं पारडं जड झालं. आणि त्याच्यानंतर पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीजीचं आमंत्रण होतं, गांधीजी गेले नाही. दुसऱ्या गोलमेज परिषदेला बोलवलं नाही, पण दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी गेले. आणि जाताना असं तसं नाही गेले, इराणी इराणी बकरी घेऊन गेली. इराणी स्वदेशीचा विचार सांगणाऱ्या गांधीजींना कुठल्या बकरीचं दूध पित होते? इराणच्या. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी एक गेम खेळला, डाव खेळला. मुस्लिम लीगच्या, म्हणजे मुस्लिमांच्या 14 मागण्या होत्या, आमच्या मागण्या आहेत. आणि मग त्यांनी मुस्लिम लीगच्या लोकांना बोलवलं आणि सांगितलं, तुमच्या किती मागण्या आहेत, काय म्हणणं आहे तुमचं मुस्लिम लीगचं? मुस्लिम लीगच्या लोकांनी सांगितलं, आमच्या ह्या 14 मागण्या आहेत. मग गांधीजी म्हणले, सँक्शन झालं, ओके, अप्रूव्हल, ग्रीन सिग्नल भेटलं, तुमच्या 14ला 14 मागण्या आम्ही मान्य करतो. मुस्लिम सदस्य म्हणले, बा मान्य करायला लागलात, पण आम्हाला काय करावं लागेल, काय अपेक्षा आहे? नाही, मला काहीच अपेक्षा नाही, विना अट विना शर्त तुमच्या 14ला 14 मागण्या पूर्ण करतो. पण माझी एक अट आहे. कोणती? मी 14 मागण्या पूर्ण करतो, बाबासाहेबांना तुम्ही गोलमेज परिषदेमध्ये विरोध करायचा.
त्या मुस्लिम लोकांचे खूप मोठे आभार आहेत आमच्यावरती की ह्या लोकांनी गांधीजीचं ऐकलं नाही, त्यांनी बाबासाहेबांना विरोध केला नाही, म्हणून आम्हाला हक्काने अधिकार मिळालेले आहेत. संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांची धडपड होती वर जाण्याची. पश्चिम बंगाल मधल्या जसोर, फरीदपूर, बोरीसाल, खुन्ना ह्या 4 जिल्ह्याचा एक मतदारसंघ होता आणि त्या ठिकाणी नमोशूद्राय जातीचे लोक होते, प्रेत जाळणारे, डेड बॉडी जाळणारे, आणि ह्या लोकांनी आणि मुस्लिम लोकांनी मिळून बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून दिलं. नियम असा होता, ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिम जास्त असतील तो मतदारसंघ पाकिस्तानमध्ये जाईल संविधान सभेचा, आणि ज्या मतदारसंघामध्ये नॉन मुस्लिम म्हणजे मुस्लिमच्या बाहेरचे लोक असतील तो मतदारसंघ भारतामध्ये असायला पाहिजे. खुलना, बोरीसाल, फरीदपूर आणि जेसोर ह्या 4 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त हिंदू मतदार होते, म्हणजे मुस्लिम कमी होते, बाकीचे जास्त होते. पण जसेही बाबासाहेबच्या 4 मतदारसंघात 4 जिल्ह्यातून निवडून आले, त्या मतदारसंघातून पश्चिम बंगालमधून निवडून आले, काँग्रेसनं गेम केला आणि काँग्रेसनं सांगितलं हे 4ला 4 जिल्हे त्यांनी पाकिस्तानला देऊन टाकले. बाबासाहेब म्हणले मी संविधानामध्ये संविधान सभेवर निवडून आलो, आता संविधानाच्या कामकाजामध्ये मी सकारात्मक हस्तक्षेप करेल, माझ्या मर्जीनं संविधान लिहिण्याचा मी प्रयत्न करेल. पण काँग्रेसनं भूमिका घेतली, बाबासाहेब थांबा थांबा थांबा, पुढे कुठे यायला लागलात, तुम्ही संविधान सभेवर निवडून आलात हो, पण ज्या संविधान सभेवरती ज्या मतदारसंघातून निवडून आलात तो मतदारसंघ भारताचा भाग नाही, तो पाकिस्तानचा भाग आहे. तुम्हाला खूप जोर आला असेल संविधान लिहिण्याचा, तर आता पाकिस्तानचं संविधान लिहित बसा. गेम केला. बाबासाहेबांचं डोकं आऊट झालं. बाबासाहेबांनी तात्काळ त्याच दिवशी कराचीमध्ये BBC लंडनला सोबत घेऊन त्या पत्रकारांना सोबत घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाची पत्रकार परिषद घेतली, आणि पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, आमच्या परवानगी शिवाय, SC STच्या परवानगी शिवाय जर ब्रिटिश सत्तेचं हस्तांतरण करणार असेल त्या सत्ता हस्तांतरणाला आम्ही बिलकुल मंजुरी देणार नाहीत, आमचा विरोध असेल. असं म्हणल्यानंतर काँग्रेसच्या लोकांना ब्रिटिशांनी मागून बोलून घेतलं. तेव्हा इकडे हे बाबासाहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर आमची बदनामी चालवली, त्यांना इन्व्हॉल्व नाही करून घेतलं, आणि तुम्ही त्यांचा मतदारसंघ तिकडे का ढकलला, मला काही सांगायचं नाही. बाबासाहेब संविधान सभेवर आले पाहिजे म्हणजे आले पाहिजे, तुम्हाला ते घ्यावं लागेल, आणि जर तुम्ही संविधान सभेवर नाही घेतलं तर आम्ही सत्ता हस्तांतरण करणार नाही. ही गोची ज्या वेळेला काँग्रेसची झाली त्यावेळेला काँग्रेसनं बॅरिस्टर जयकरांना राजीनामा द्यायला लावला, आणि त्या जागेवर पोटनिवडणूक होऊन बाबासाहेब संविधान सभेवर संविधान लिहिण्यासाठी गेले. ते संविधान आम्हाला आणि तुम्हाला दिलं. म्हणून आजची समस्या ही आहे, संविधानाचा आज अंमल केला जात नाही, म्हणून ह्या भारत देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि अस्तित्वात नाही. संविधानाचा 100% अंमल जर केला तर ह्या सर्व समस्या निर्माण होणार नाहीत. आणि महापुरुषांनी आम्हाला 3 अधिकार दिले, एक शिक्षण, आरक्षण आणि घटना. शिक्षण, आरक्षण आणि घटना हे 3 अधिकार दिलेत, परंतु शिक्षणाचं पूर्णतः आज खाजगीकरण केल्या जात आहे. DED BEd झालेले विद्यार्थी तुमच्या वाटवाडा गावामध्ये सुद्धा चौकामध्ये बसत आहेत. DED झालेल्या विद्यार्थ्याला पेमेंट आहे 3,000, आणि वाळूची रेकी करणाऱ्या माणसाला पेमेंट आहे 600 रुपये. म्हणजे याला 300 रुपये, त्याला 600 रुपये, म्हणजे 6,000 रुपये पेमेंट, 10,000 रुपये पेमेंट. अरे खुरपायला जाणाऱ्या बाईला जास्त पेमेंट आहे, पराठ्या उपटायला जाणाऱ्या माणसाला जास्त पेमेंट आहे, गंगेच्या काठाला वाळू पसणाऱ्या माणसाला जास्त पेमेंट आहे. म्हणजे शिक्षणातली आमची जी प्रेरणा होती अगोदरची, की आम्ही शेजारच्या शिक्षकांकडे बघून आम्ही सांगायचो, आमचे आई वडील सांगायचे, बघ ते कसा शिक्षक झाला, बघ ते कसा पोलीस भरतीमध्ये गेला, सांगायचे. पण शिक्षणातली आज आमच्या गावामध्ये शिकलेले पोरं, MA झालेले, MP झालेले पोरं
डीएड झालेले बीएड झालेले पोरं ज्या वेळेला बेरोजगार आहेत त्यावेळेला लहान पोरग जरी म्हणायला लागलं मला शिकून मोठं व्हायचंय, काय तुला त्यांच्यासारखं झक मारत बसायचंय, तुला फिरत बसायचंय, तुला टवाळक्या करायच्यात, अशा प्रकारची भाषा पालकाकडून होत आहे. ह्याचा अर्थ शिक्षणातलं जो मोटिवेशन होतं बाबासाहेबांनी दिलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे मारून टाकण्याचं काम या ठिकाणच्या व्यवस्थेने केलं. आम्ही ज्या गोष्टी मागितल्या त्या गोष्टी आम्हाला दिल्या नाही. आम्ही खिचडीसाठी कुणी मोर्चा काढला नाही, पालकांनी मोर्चा काढला नाही, विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला नाही, शिक्षकांनी मोर्चा काढला नाही, पण खिचडी आता कंपल्सरी झाली आणि मुख्याध्यापकाला शिकवायचं काम कमी आणि शिकवायचं सोडून बाकीचे काम बंधनकारक आहेत. चावडी वाचन बंधनकारक, जनगणना बंधनकारक, तुम्हाला झाडं मोजणं बंधनकारक, सकाळी लोक टमरेल घेऊन बसले रस्त्याच्या काठाला, त्यांना उठवायची जबाबदारी तुमची, सगळ्या गोष्टीचा ठेका घेतलाय. आम्ही लहानपणी मुख्याध्यापकाच्या रूम मध्ये जायचो, क्लास टीचरच्या रूम मध्ये जायचो, स्टाफ मध्ये जायचो, त्यावेळेला हे टाचन काढत बसायचे नोट्स. आता जर आम्ही गेलो तर मुख्याध्यापक परेशान असतो, मीठ केवढ्याचं झालं, तेल केवढ्याचं झालं, हळद केवढ्याची झाली, तांदूळ केवढ्याचे झाले. आणि क्लास रूम मध्ये गेल्यानंतर तिथं शिक्षक नसतो, तिथे ती अंगणवाडीतली ताई उभा केलेली असते हिशोब करूच तर. मग ती ताई 4थी 5वीच्या लेकरांना शिकवते, हा ल्या बघा पोरांनो, अ अद्रकीचं, ब बटाट्याचं, क कांद्याचं, ड डब्याचं. ही अवस्था झाली. आम्हाला चांगलं आठवतं, आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, आम्ही लहानपणी खताच्या थैल्या घेऊन जायचो दप्तर म्हणून, आणि मोठी पाटी असायची जाड, ती पडल्यावर फुटायची, नाही तर आणकुची जाड पत्र्याची पाटी. आज पोरं दप्तर नेत ना, दप्तरामध्ये वही पेन पुस्तक नेत नाहीत. त्याच्या अगोदर डब्बा घेतात, लहानला डब्बा घेतात, मोठा डब्बा घेतात, ग्लास घेतात, चमचा घेतात. कशासाठी? खिचडीसाठी. आम्ही मागितली खिचडीसाठी मोर्चा काढला नाही. शिक्षकांनी काम केले, शिक्षकांची हालत अशी केलेली आहे, शिक्षकाला आता पेन्शन सुद्धा नाही. म्हणजे जे जुने कर्मचारी होते ते पेन्शन मध्ये आणि त्यांचे लेकरं टेन्शन मध्ये. म्हणजे शिक्षणाचा मुळात सगट वाट लावण्याचं काम ते शिक्षक लोकांनी, बीएलओचं ज्या वेळेला ते मूल्यमापन पद्धती आली, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये खूप साऱ्या शिक्षकांनी आत्महत्या केल्या तो भारत देशामध्ये. म्हणजे शिकवायचं सोडून बाकी सर्व गोष्टी बंधनकारक केल्यात. म्हणजे शिक्षणाची पूर्णता वाट लावली. ज्या जिल्हा परिषद शाळेतून आज क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले, तहसीलदार झाले, बीडीओ झाले, त्या जिल्हा परिषद शाळेच्या 65,000 शाळा विलिनीकरणाच्या नावाखाली बंद करण्याचं काम चालू आहे. आणि SC STचा जो बॅकलॉग होता तो पण भरला जात नाही. म्हणजे 50% बॅकलॉग भरला जात नाही आणि 13% SC ला भांडण लावले जातात. तुम्हाला 2% देतो, तुम्हाला 4% देतो, हे भांडत बसतात. आणि आता MPSCच्या ऍड आली गेल्या आठवड्यात, SC ला 0 जागा आहेत, तुम्ही भांडा 2% आणि 3% अरे 13% 1% का होईना SC ला पाहिजेत का नाही? काहीच जागा नाही. पण ह्याच्याकडे मोठ्या पद्धतीने दुर्लक्ष होताना दिसत आहे. म्हणजे आमचं शिक्षण धोक्यामध्ये आहे, आमचं आरक्षण धोक्यामध्ये आहे. आज ओबीसीची वाट लावलेली आहे, आज SCची वाट लावण्याचा मार्गावर आहे. म्हणजे आमचं आरक्षण धोक्यामध्ये. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या घटनेमुळे मी या ठिकाणी बोलायलो, ज्या संविधानामुळे मी बोलायला लागलो, ह्या संविधानाचे पान उपटण्यात आले. जसे कबुतराचे पका उपटले जातात, तसे दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती संविधानाचे कबुतराचे पख उपटल्याप्रमाणे पान उपटून पोलीस संरक्षणासाठी, पोलीस संरक्षणामध्ये संविधान जाळण्यात आलं. ज्या लोकांनी लहानपणापासून मी ऐकत आलो, बाबासाहेबांच्या संविधानाला जर हात लावला, हातच कापून टाकू चरकल, एक सुद्धा माणूस समोर नाही आला. त्या लोकांना विचारलं मी, अरे बाबा संविधान वाचलंय का? ते म्हणले नाही. संविधानाला हात लावल्यानंतर हात कापणारे लोक. संविधान वाचलंय का? नाही. संविधान पाहिलंय का? नाही. बरं लांबून बघितलंय का? नाही. त्याचा रंग कसा आहे माहित आहे का? नाही. हे लोक संविधानाचं संरक्षण करणार.
आमच्या संविधानाची वाट लावण्याचं काम या ठिकाणची प्रस्थापित व्यवस्था करत आहे आणि लोकसभा पुनर्रचनेच्या नावाखाली स्त्रियांच्या आरक्षणाचं बिल आणलं जातं आणि समाजाची दिशाभूल केली जाते. म्हणजे एका बाजूला आम्हाला इकडे एंगेज केलं जातं, दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घातला जातो. म्हणजे आम्हाला बाबासाहेबांनी जे हक्क आणि अधिकार दिलेत ह्याचं उल्लंघन करण्याचं काम, ह्याला बंदिस्त करण्याचं काम आजची RSS BJPची पिलावळं मोठ्या पद्धतीने करत आहेत. ह्या पार्श्वभूमीवरती आमची सर्वांची जबाबदारी मोठ्या पद्धतीने वाढत आहे. अबकडचा मुद्दा मी या ठिकाणी एवढंच सांगल, सरकार आता खूप पुढच्या स्टेपला गेलं. घटना तय आहे. आम्ही कुठल्या कंडिशन मध्ये येत आज? मला त्या कोंबड्यांची आठवण होती. त्या कोंबड्या संघटना तयार करतात आणि खाटकाकडे जातात. आमचे नेते पण जातात वरती, मंत्र्याकडे, मुख्यमंत्र्याकडे. आम्ही जातो आमदाराकडे, आम्ही जातो कोणाकडे? सगळं कोंबड्या एकत्र येतात, काळ्या कोंबड्या, लाल कोंबड्या, पांढऱ्या कोंबड्या, आणि खाटकाकडे जातात आणि खाटकाकडे जाऊन म्हणतात आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. आम्ही मागायला कोणाकडे? खाटकाकडे. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. आणि खाटीक म्हणतात ओके ठीक आहे, मुनीमला, मुनीम इकडे या. मुनीम येतात, काय म्हणणं आहे त्यांचं? ते म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे. ओके, त्यांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य देऊत आता. ओके, हा, ही काळी कोंबडी तुला कुठल्या मसाल्यात तळायचंय? ती म्हणली पांढऱ्या मसाल्यात. ओके, ए पांढरा मसाला लिहून घे. चल, तुला कुठल्या मसाल्यामध्ये तळायचंय? मला नाही, मला काळ्या मसाल्यामध्ये नाही, मला लाल मसाल्यामध्ये नाही, मला कोल्हापुरी मसाल्यामध्ये नाही, मला खानदेशी मसाल्यामध्ये. सगळ्या कोंबड्यांचं लिहून घेतलं जातं कोणाला कोणत्या मसाल्यामध्ये तळायचंय. कटना तय है, कटना तय है. फरक एवढाच आहे. ओबीसीचं हक्काचं उल्लंघन कसं होणार? माळ्यांची कशी वाट लावणार? धनगराची वाट कशी लावणार? महागाईची वाट कशी लावणार? बुद्धिस्टांची वाट कशी लावणार? युवकांची वाट कशी लावणार? नोकरदारांची वाट कशी लावणार? वाट लागणार हे 100% सत्य आहे. घटना तय आहे. फरक एवढाच, तुमचा फक्त मसाला वेगवेगळा असणार आहे. ही गोष्ट एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली बांधवांनो. म्हणून ह्या पार्श्वभूमीवरती आमची सर्वांची जबाबदारी म्हणते, शेवटच्या 2 मिनिट घेतोय फक्त, की आमचं जे आरक्षण जर नेस्तनाबूत झालं तर दुसरं आरक्षण देण्यासाठी शाहू महाराज निर्माण होणार नाही. आमचं शिक्षण नेस्तनाबूत झालं, दुसरं शिक्षण देण्यासाठी आम्हाला महात्मा फुले येणार नाहीत. आणि आमची घटना नेस्तनाबूत जर झाली तर दुसरी घटना लिहिण्यासाठी बाबासाहेब जन्माला येणार नाहीत. म्हणून ही घटना असेल, आरक्षण असेल, शिक्षण असेल, आम्ही टिकवण्यासाठी ह्या विहिरीतलं, संविधानातलं पाणी आम्ही सगळे प्यायला लागलो. धनगरांना वाटते आमच्या हिश्श्याचे आम्हाला भेटायला पाहिजे, ते पवऱ्या टाकते, काढून घेते. मांगांना वाटते आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला भेटायला पाहिजे, पवऱ्या टाकतात, काढतात. बुद्धिस्ट म्हणतात आम्हाला बाबासाहेबांनी सगळं करून ठेवलं, आम्हाला काहीच करायची गरज नाही. पाणी टाकायचं, पवऱ्या टाकायचा, पाणी काढायचं, प्यायचं. सगळे आपण आपले पवऱ्या आतमध्ये टाकायलेत आणि पवऱ्यानं पाणी काढून घ्यायलेत. अरे पण ज्या विहिरीतून तुम्ही सर्वजण पाणी प्यायलात त्या विहिरीमध्ये कुणी चिकन टाकायले, कुणी माती टाकायले, कुणी घाण टाकायले, कुणी कचरा टाकायला लागले, आणि तुम्ही म्हणतात माझ्या पवऱ्यामध्ये पाणी आलं, पद झालं मला. अरे तुम्ही तुमच्या हक्काबद्दल जागरूक आहेत, पण तुम्ही जी या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व निर्माण करायचंय, ह्या भारत देशातील संविधानाचं संरक्षण करायचंय, ज्या संविधानामुळे आम्ही माणसामध्ये आहोत, ह्याचा विसर आम्हाला पडलेला आहे. तुम्ही पवऱ्यातून पाणी काढताल, पण एक वेळ अशी येईल या ठिकाणची मनुवादी पिलावळ त्या विहीर बुजवून टाकल. अरे तुम्ही तुमच्या पवऱ्यातल्या पाण्या एवढाच विचार करायला लागलात, पण ज्या विहिरीतून तुम्ही पाणी काढायलात त्या विहिरीचा सुद्धा विचार करण्याची आज वेळ आलेली बांधवांनो. जर ही बुजवून गेली विहीर तर काय सहारा वाळवंटामध्ये कोरडा पवरा घेऊन वाळू उपसणार आहेत का? म्हणून जाता जाता माझी एकच विनंती बांधवांनो, संघटन निर्माण करा. संघटनेची सर्वांना गरज आहे. शाखा निर्माण करा. शाखा म्हणजे शाखा नसते, संघटन म्हणजे संघटन नसतं. शाखा म्हणजे कवच कुंडल असतं. जे कवच कुंडल कर्णाला जसं असतं, कर्णाचं जोपर्यंत कवच कुंडल होतं तोपर्यंत त्याच्या शरीराला कुठलंही शस्त्र भेदू शकत नव्हतं.
आणि म्हणून संघटन महत्वाचं, शाखा महत्वाची. बाबासाहेब शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणतात. आमचे लोक शिकले, संघटित झाले, पण संघर्ष पण करायला लागले. पण बुद्ध आणि बाबासाहेब म्हणतात मला संघर्ष मान्य आहे, मला लढा मान्य आहे, पण तो लढा आपापसातली नसावा, दुश्मनांच्या विरोधातला असावा. परंतु दुर्दैवानं हे सांगा वाटतं की संघटनेचं महत्व त्या मुंग्यांना कळालं. मुंग्यांनी स्वतःची संघटना सुरू केली तुमच्या वाटवाडा गावामध्ये. तिला तुम्ही वारुळ म्हणता. जंगलामध्ये हत्तीसारख्या प्राण्यानं स्वतःची संघटना सुरू केली, ज्याला तुम्ही कळप म्हणता. हवेत उडणाऱ्या पाखराने स्वतःची संघटना निर्माण केली, ज्याला तुम्ही थवा म्हणता. मधमाशा आहेत. एक मधमाशी इथं जर सापडली तर 100 लेकरू एका फड्यामध्ये गार करतं. पण वाटवाडा गावातील एका पैलवानाला इथं बोलवलं आणि त्याला सांगितलं त्या लिंबाच्या झाडाला आग्या मवळ आहे, मधमाशाचा मवळ आहे, एक दगड मारण का ते? एका मधमाशीला मारणं सोपं आहे, पण त्यांच्या संघटनेला तोडणं अवघड आहे. म्हणून संघटित होण्याची गरज आहे. म्हणून ही जी वज्रमूठ आहे, ही वज्रमूठ टिकून ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी संघटनेची गरज आहे. म्हणून आमचं योगदान का असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, त्यासाठी एक उदाहरण देतो आणि थांबणार आहे. एकदा जंगलाला आग लागते आणि जंगलाला आग लागल्यानंतर हत्ती, घोडे, प्राणी, सर्व घोरपडी वगैरे सर्व सरपटणारे प्राणी, उडणारे प्राणी सगळे बाहेर निघून जातात. जंगलाला आग लागते, वणवा लागतो. हत्ती जोरात पळत 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 जातो आणि हत्ती गचकन एका ठिकाणी थांबतो. पाहतो तर बाजूला पाणवाटा असतो, पाणवाट्यावर एक चिमणी असते. ती चिमणी स्वतःच्या चोचीमध्ये, स्वतःच्या पंखामध्ये पाणी घेते, जाळावर टाकते. हत्ती म्हणतो, अगं चिवताई काय करायला तू? ती म्हणते, अरे दादा मी आग विझवते. अगं येडी झाली का खोळी झाली? येवलुशा चुचुतल्या, येवलुशा पाण्यानं, येवलुशा पंखातल्या, येवलुशा पाण्यानं एवढी मोठी आग विझणार नाही. तू उठ, तुझे नातलग गेले, माझे नातलग गेले, बाहेर गेले, सुरक्षित ठिकाणी गेले. तू सुद्धा माझ्या पाठीवर बस, आपण सुरक्षित ठिकाणी जंगलाच्या बाहेर जाऊ. त्यावेळेला चिमणी ताई म्हणते, नाही दादा, हे जंगल आपलं आहे, आपण वाचवलं पाहिजे. अगं येडी झाली का खोळी झाली? येवलुशा चोचीतल्या, येवलुशा पानानं, येवलुशा पंखातल्या, येवलुशा पानानं एवढी मोठी आग तू विझवू शकणार नाही. आणि विझवण्याचा प्रयत्न जरी केला तर तू स्वतः जळून खाक होशील. आणि तुला साध्य तरी काय करायचंय ह्या सर्व गोष्टीतून? तू मरणारच आहेस ह्याच्यामध्ये. हे सगळं काम करताना काम का करायचंय? आग का विझवायचा प्रयत्न करायचा आहे? त्या चिमणीनं दिलेलं उत्तर वाटवाडा गावातील नाही, त्या भारत देशातील SC ST OBCतील बहुजनातील प्रत्येक महिला आणि पुरुषांनी काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. चिमणी म्हणते, हत्ती दादा हे मला पण माहित आहे. येवलुशा चोचीतल्या, येवलुशा पानानं, येवलुशा पंखातल्या, येवलुशा पाण्यानं एवढी मोठी आग विझणार नाही. वेळ प्रसंगी माझा जीव सुद्धा त्याच्यामध्ये जाईन, मी जळून खाक होईन. पण दादा, ज्या वेळेला या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही रे दादा, आग विझवणाऱ्यामध्ये असं माझं नाव. म्हणून या भारत देशाला जातीवादाची लागलेली आग, संविधान विरोधी प्रवृत्तीची लागलेली आग, मानवता विरोधाची लागलेली आग, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाला छेद देणाऱ्या प्रवृत्तीची आग विझवण्याची जबाबदारी तुमच्यामध्ये ताकद चिमणी एवढी जरी असेल किंवा हत्ती एवढी जरी असेल तर तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेनुसार तुम्ही तुमचा वाटा दिला पाहिजे. आणि म्हणून आमच्या महापुरुषांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल आम्ही बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, मुठभर लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं. त्याचा दुसरा अर्थ असा होतो, ढिगभर लोक विरोधात होते. बाबासाहेब म्हणतात मला एकच लायक तरुण पाहिजे. आणि वामनदादा कर्डक म्हणतात भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते तर त्या तलवारीचे न्यारेच टोक असते. म्हणजे आम्हाला जास्त लोकांची गरज नाही, आम्हाला खूप जास्त विद्वान लोकांची गरज नाही. बाबासाहेब म्हणतात विद्येची कमतरता मी भरून काढेल, मला
इमानदार लोकांची गरज आहे, सत्यवान लोकांची गरज आहे. माझ्या ह्या कार्यक्रमातून येणाऱ्या कालखंडामध्ये संविधान बचावासाठी ज्या ज्या वेळेला तुम्हाला आवाज दिला जाईल त्या आंदोलनामध्ये कुठल्या प्रकारचं बॅनर न बघता बाबासाहेबांचं संविधान टिकवून ठेवण्यासाठी आणि बुद्धापासून, चार्वाकापासून, वारकरी संप्रदायापासून, फुलेपासून, लहूपासून, अण्णाभाऊ पर्यंत, कांशीराम साहेबापर्यंत, बाबासाहेबापर्यंत जर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा जो लढा आहे हा वृद्धिंगत करण्यासाठी, सम्राट अशोकाचं अशोक चक्र गतिमान करण्यासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये तन मन धनाने आपण सर्वजण साथ सहयोग द्याल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेळ बराच झाल्यामुळं मला ही घड्याळ पुढे बोलण्याची या ठिकाणी परवानगी देत नाही. पुन्हा एकदा अशाच प्रबोधन सत्रामध्ये पुन्हा एकदा भेटूया. सर्वांना सप्रेम जय भीम.